नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवानिवृत्त कर्मचारी आल्या त्याची मोठी खुशखबर. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा आज चॅनल अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया. मध्य प्रदेश हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले की पेन्शनधारक वयाचे 79 वर्ष पूर्ण होता त्याला अतिरिक्त पेन्शन मिळावी. न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने 1 महिन्याच्या आत सेवानिवृत्त डॉक्टरांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले की पेन्शनधारक वयाचे 79 वर्ष पूर्ण होताच त्याला अतिरिक्त पेन्शन मिळावी. न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने 1 महिन्याच्या आत सेवानिवृत्त डॉक्टरांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. या खटल्यात याचिकाकर्ते डॉक्टर के कौल जून 1991 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या डीन पदावर निवृत्त झाले. त्यांच्या अधिकृत नोंदणीनुसार त्यांची जन्मतारीख 13 ऑक्टोबर 1932 आहे. डॉक्टर कौल यांनी वयाची 79 वर्ष पूर्ण केली असली तरी त्यांना अद्याप निवृत्त वेतन वाढीचा लाभ मिळालेला नाही, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मध्य प्रदेश नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियमानुसार 80 ते 85 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 20% अतिरिक्त पेन्शन, 85 ते 90 वर्षाच्या दरम्यान 30% अतिरिक्त पेन्शन आणि 90 ते 95 वर्षादरम्यान 40% अतिरिक्त पेन्शन आणि 95 ते 100 वर्षादरम्यान 50% अतिरिक्त पेन्शन मिळते. याचिकाकर्त्याचे वय 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या आधारे त्याला निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. न्यायालयाने सांगितले की मागील कालावधीची वाढलेली पेन्शन रक्कम 1 महिन्याच्या आत अदा करावी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. अशा स्थितीत केंद्र सरकारनेही याबाबत निर्णय घ्यावा आणि वयाची 80 वर्ष पूर्ण केल्यानंतर वयाची 80 वर्ष पूर्ण होताच 20% वाढीचा लाभ दिला जावा. आणखी एक पेन्शन संबंधी प्रकरणामध्ये केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत स्पष्ट केले की नॅशनल पेन्शन सिस्टीमवरून जुनी पेन्शन स्कीममध्ये स्विच करण्याची अंतिम मुदत वाढण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सरकारी कर्मचारी 1 जानेवारी 4 नंतर नियुक्त केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी NPS अनिवार्य आहे. स्विच करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 होती आणि निर्णय घेण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 होती. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.